जनता आक्रमक बनली तरच पोलीस यंत्रणा खडबडून जागी होते, याचा प्रत्यय हरमलचे ग्रामस्थ घेत आहेत। या भागातील पोलीस कर्मचारी अनैतिक धंद्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत इथल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। शिवाय वेश्या व्यवसाय करणाऱ्या 8 तरुणींना स्वतःहून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्याची गंभीर दखल घेऊन पोलीस खात्यानं आपल्या 2 कर्मचाऱ्यांची जिल्हा राखीव विभागात बदली केली आहे। तसंच 48 तास मोहीम राबवून 13 तरुणी आणि 2 दलालांना ताब्यात घेतले। हरमल भागात परप्रांतातून आलेल्या व्यावसायिकांनी मसाज पार्लर्स उघडले आहेत, मात्र या मसाज पार्लरच्या आड वेश्या व्यवसाय चालू असतो असा आरोप हरमलच्या ग्रामस्थांनी आधीच केला होता। यामुळे स्थानिकांना जगणं कठीण बनलं होतं। हाच व्यवसाय उखडून काढण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी शनिवारी पोलीस आणि पंचायतीला निवेदन सादर केलं होतं। त्यामध्ये या अनैतिक व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। याची गंभीर दखल घेऊन उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी एक बिनतारी आदेश जारी केला होता। त्यानंतर हवालदार राजेश शिरगावकर आणि कॉन्स्टेबल सर्वेश मांद्रेकर या दोघांची बदली जिल्हा राखीव दलात करण्यात आली आहे। हा प्रकार सुरू असतानाच स्थानिकांनी 8 वेश्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी धडक मोहीम सुरू करून 48 तासांमध्ये 13 तरुणी आणि 2 दलालांना ताब्यात घेतलंय। या कारवाईवर स्थानिकांनी समाधान व्यक्त केलंय, मात्र अनैतिक धंद्यांचा मुख्य सूत्रधार मोकाट असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। वेश्या व्यवसाय टोळीचा म्होरक्या मांद्रे बीचवर इतर व्यवसाय चालवत आहे, त्याला पोलीस कर्मचारी साथ देत आहेत असा आरोप स्थानिकांनी केला आहे। लोक आक्रमक बनल्यामुळे आता पोलीस खातं देखील अलर्ट मोडवर आलंय। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।